हॅलो हाय गुड मॉर्निंग. तर चला मी आज चालले जामखेडला. तर कशासाठी चालले तर बांगड्याचा माल आणायचा आहे आणि थोडंसं स्टेशनरी सामान आणायचं आहे. तर मी आनंदी आणि तिचे पप्पा आम्ही तिघंजण चाललेत जामखेडला. तर दादू काय आज घरीच आहे, त्यासाठी आम्ही पटकन आवरून निघालोत. दादू आमच्या बरोबर येईन म्हणून. दादूला नाहीच नाही, दादूला येड्यावर करतो. हा, तो येड्यावर करतो, न्यायला काय नाही, पण तो येड्यावनी जास्त करतो. काही पण खेळायचं घ्या म्हणतो मग करत. मग टिकून पण देत नाही, आलं की लगेच मोडतोड करतो. तर चला काय नाही, संक्रांतीचं आणायचे सामान तर आणू, विराजला यायच्या अगोदर जाऊ आणि लवकर येऊ. विराजला नेलं ना मग आपल्याला खरेदी करून देत नाही, करून काहीच घेऊन देत नाही, नुसतं रडतो मग. आणि तेवढं हे करतो बघ. आनंदी पण त्रास देते, पण आता मी आनंदीला सांभाळतो. हा, मी सामान घेईन, तुम्ही आनंदीला सांभाळतो गेलो नाही का आनंदी. तो मम्मी चला 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 बघू आता पुढे काय असेल ते थोडं चला दाखवायचं पुढे प्रयत्न दाखवू. करू. चला आवरलं, पिशव्या ती घेतलंय सगळं. आनंदी बसा बरं, पटकन बसा म्हणजे लवकर जायला. दामाने बस, हळूच बस, व्यवस्थित बस आणि व्यवस्थित आनंदी लागे. आनंदी बाळा आणि मग आपल्याला काय दिसा इतकं ऊन चमकायला लागलं. बसली का तू? आनंदी तुला आवडतोय हे कलर? लय कलर आवडतोय तुला? होय ग बाई. चौदानी दप्तर पण असतो ना. आनंदी फुटून 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 ठेव. लय आगो इकडे बघ ते बघ बरं का. आनंदीला बघ ना कोणचं आवडतोय. काय आवडते तुला? कोणती आवडती बांगडे? ही आवडती. इकडं बघ, हे किती मोठे आता बघ पिल्लू. बांगड्या आवडतात. तर आवलं तर आम्ही आता बांगड्या घ्यायला. ते कशा बसले तर आनंदी अरे आनंदी तर आणलंय मटेरियल भरपूर. बघ, एक पिशवी आणली, इकडे 2 पिशवी आणल्या, तिकडे 3री पिशवी आणली विराज. आणि चला तर आता सध्याला आलोत आम्ही जामखेडून आलोत. म्हणजे तर आत्ताच आलोत जामखेडून आणि दीपाली चालली दळण आणायला. बरं ये. तर जसं आम्ही जामखेडून आलोत आत्ताच, तसं दीपाली गेली दळायला आणि मी आहे दुकान उघडलंय, थांबलोय. तर बघू आता 3 वाजल्यात, तर जेवण करायचं अजून. आता टाइम तर झालाय. तर आता सध्याला शाळा सुटली आणि शाळा सुटल्याच्या नंतर आता दुकानाला यायला लागलेत पोरं. आणि आज पडशील तर शाळा सुटली, सगळे पोरं गेले आणि काही आताची ही पोरी चॉकलेटी घेत होत्या. तर चला आनंदीन मी दुकानात आहे आणि दीपाली सांगणारे आता काय काय सामान आणलंय त्याची माहिती. बघा, दीपालीनी आज खरेदी करून काय काय सामान आणलंय. तर भरपूर असं सामान आणलंय आणि काय रेट निघणारे काय माहिती. तर एक एक वस्तू दीपाली तू दाखव. बघा, तर ही आहे सिंदूर. हे 10 रुपयाला आहे. 10 रुपयाला सिंदूर. सिंदूर. अजून काय? 10 ह्याच्यानंतर हे आहे काजळ. हे काजळ पण 10 रुपयाला आहे. 10 रुपयाला आहे काजळ. विराज. आणि ही आहे लिपस्टिक. लिपस्टिक 10 रुपयाला. ही लिपस्टिक 10 रुपयाला. फास्ट सांग ना. आणि ही पण लिपस्टिकच आहे, तर ही पण 10लाच आहे. 10ला काजळ, सिंदूर आणि लिपस्टिक 10ला. हे क्लचर 10 रुपयाला एक आहे. 10 रुपयाला एक आहे. आणि हे पण मेहंदीची पुडी 10ला आहे. 10लाच आहे. 10 रुपये जास्त आहे. हे क्लचर पण 10लाच आहे. बनाना क्लिप आहे ही पण 10लाच आहे. आणि हे आहे लॉंग गळ्यातले लॉंग मंगळसूत्र आहे. तर हे पण आहे 70 रुपयाला. आणि त्याचे हे 2 पीस आणले तर एक बघा, हे असं आणलेलं आहे. तर हे आहे 70 रुपयाला. तर 70 रुपयाला हे आहे. आणि ही आहे लेस, ब्लाउजची लेस. हे नॉट येतात, नॉट लेस नाहीये, सॉरी, नॉट येतात. ठीक आहे. तर हे नॉट येतात. आणि हे आहेत गोट आहेत. तर हे आहेत 20 रुपये विक्रीवाले गोट. तर बघू शकता हे गोट मस्त आहे. 20 रुपये विक्रीवाले गोट येतं. आणि नख पण दावलंच ना. नख आले का? नख आणले तर शो नख आहेत हे नख येतं. तर हे नख लावायचे येतं.
तर हे पण एक पीस 10 रुपयाला याचा पण एक पीस 10ला. ते काय आलंय? तर हे आहे लिप बॉम. हा हे कशाचं आहे? लिप बॉम मॅक्स फ्रूटचं आहे, क्रीम. हा तर हे लिप बॉम आहे, मॅक्स फ्रूटचं लिप बॉम आहे. हा तर हे लिप बॉम आहे 10 रुपयाला, 10 रुपये हा. आणि त्याच्यानंतर रुमाल आणलेत ना? रुमाल रुमाल पण. बावले थांब. हे जाऊन दे, बाकीचे मेहंदीचा कोण इकडे बघा. आणि हे आहेत गोट. शांत बस. ते गिरायक आलंय, गिरायक दी हे नंतर बघा, सांगा हे आता गोट पटकन. अगोदर. हे पण 10 रुपये 20 रुपये विक्रीवाले. फक्त रुमाल दाखवायचे, रुमाल दाखव 10 रुपये विक्रीवाली स्वस्तात मस्त. आणि हा हे स्वस्तात मस्त 10 रुपयाला एक रुमाल. हा एखादा कलर काढून त्यातला चांगला. तर हे बघू शकता तुम्ही. रुमाल 10 रुपयाचा चांगला येऊ नाही का शाळेतल्या पुरीला इथली. 10 रुपयाला छान रुमाल आहे लहान मुली. हा सर्दी झाली की इथं शाळेत मुलींना मुलांना नेतात, मुलांना दोघांना बी जमतंय नाही का. 10 रुपयाला एक. हा. आणि ह्याच्यानंतर थांबा ते राहू दे थोडं. तर हे आहे आरसा 15 वाला. हा तर हे 15 वाला पण मी तुम्हाला दाखवते. तर हे 15 वाला आरसा आहे असा. हा तर ह्याच्यानंतर अजून एक आरसा आणलाय. मोठा आहे तर थोडा. हा आहे 25 रुपयाला आरसा. हा बरीच मोठी साईज हा आहे. ही मोठी साईज आहे. तो 25 ला आरसा आहे. ओके. नक तुझे नाही ते नको तुला लेडीज नक आहे ते लेडीज. ladies ला आणलेत नको ते. हा ते तुला नसते तर झालं तर असं. एवढं सामान आणलेलं आहे आज. आणि परत नंतर काय आणलंय तर बांगड्या. बांगड्या लय इकडे आणल्यात. बांगड्या येतात. हे बघा हे बघू शकता. ह्या अशामधून आणल्याता, ठशाच्या आणल्याता, प्लेन आणल्याता आणि भरपूर आता बांगड्या लय आणल्या ते दाखवायसारखं नाही अजून. 2 पिशे तसेच कलर आणलेत आणि ते तसेच आहेत अजून पॅक तसंच आहे. चालतंय. रात्री खायचं. दीपाली ना आता सध्याला एक सामान लावायला लागली खाली बसून. आणि चला आता सगळं सामान चेक करून झालं यादी. बऱ्याचशा गोष्टी आणल्या बी होत्या. तर आता चला संध्याकाळच्या टायमाला अंधार पडलाय आणि संध्याकाळच्या बघा 7:30 वाजले असतील. तर सगळं सामान वगैरे लावती. आनंदी पण आहे, दीपाली आवृत्ती सगळं सामान. तर आता एक गोष्ट लावावं लागते नाही का. आरशीन तीन सगळं सामान आणलेलं. नख लटकेले दिसासाठी, रुमाल लटकेले, स्पॅड आहेत. आणि पलीकडे काही सामान अजून लावलंय दुकानात, जागा पुरत नाही. पलीकडे लावले पाठीमागं काही. हे सामान दिसलं पाहिजे, काही तर दिसत नाही असं मागं लावून टाकलंय दीपालीने. दीपालीचं लावायचं काम चालूच आहे. तर हिथं आहे इथं अस्तर, ते फॉल वगैरे मशीनचं. आणि ह्या साईडला दोरे असतात शिल्लक. इकडं टिकल्याचे पाकिट, गोट वर काही तिरंगा वगैरे तसलं शाळेचं स्टेशनरी मटेरियल. बघा दोरी, काही चिंदूर, रांगोळ आणि असं काही मटेरियल आहे खाली खाली. खाली अजून दीपाली लावतीये काही मटेरियल. घेतो तिला घेतो. आनंदीला रडायला, आनंदीला बी घ्यावं लागेल. चला दुकानाच्या समोर असा झालाय, अंधार पडलाय बघा. तर चला अंधार पडायलाच लागलाय. असं झालंय वातावरण. आणि आम्ही आवरून घेतो दुकानात. आता सगळं सामान वगैरे लावालावी चालू आहे. कंगवे आलते ते पण लावलेत, टिकल्या काही. तर भरपूर असं काही सामान लावावं लागत आहे नाही का. हिमालया साबण, डव साबण. चला आनंदीचं बघा. हा सामान झालंय सगळं लावून. मी पण लावलंय थोडंफार. बारकाला राहिले ते लावून टाक सगळं. आणि मी घेतोय आनंदीला. आनंदीचं काय नाही, नुसतं रडत आहे. आनंदीला वाटतं असं कडाला घ्यावा फक्त आणि बाहेर जावा, हिंडावा, दुकानात बी घ्यावा, पण कडाला घ्यावा. नसलं तर नुसते रडती म्हणजे डोळ्याला पण नाही, नुसतं उळती. रडल्यावर नाटकं करीती. आता बघा कडाला घेतली तर कशी राहिली. मग दुकान कोणी आवरायचं आनंदी. हा हो